सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ढोल ताशा वादकांपासून सजावट व रंगकाम करणाऱ्यांपर्यंत सर्वजण गणरायाचे स्वागत करण्याच्या तयारीत मग्न आहेत. प्रत्येकाच्या घरी गणपतीला दर दिवशी कोणत्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा याचे बेत आखले जात आहेत. तर काही लोक यंदा गणेशोत्सवात कुठे फिरायला जायचे, कोणत्या मंडळांच्या प्रसिद्ध गणेश मूर्ती बघायच्या याची योजना तयार करीत आहेत. तुम्ही जर गणपती बघण्यासाठी मुंबईला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण आज आपण मुंबईतील प्रसिद्ध गणेश मूर्तींविषयी जाणून घेणार आहोत. चिंचपोकळीचा चिंतामणी ही गणेश मूर्ती मुंबईतील प्रसिद्ध गणेश मूर्तींपैकी एक आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाकडून 1920 मध्ये पहिल्यांदा चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. हे मंडळ मुंबईतील जुन्या गणेश मंडळांपैकी एक आहे. दरवर्षी हजारो भाविक या गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी येतात. परळचा राजा हा मुंबईतील एक मानाचा गणपती मानला जातो. ज्या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच वर्षी म्हणजेच 1947 साली या गणपती मंडळाची स्थापना झाली आणि येथे गणपती बसवण्यात आला. या गणेश मूर्तीला नरे पार्कचा राजा किंवा परळचा राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते. मुंबईतील गणेश मूर्ती बघताना सर्वात आधी मुंबईचा राजा म्हणून ओळखली जाणारी लालबागमधील गणेश गल्लीतील गणेश मूर्ती व सजावट पाहायला जा आणि गजाननाचे दर्शन घ्या. 1928 साली गणेश गल्लीत लालबाग परळमधील गिरणी कामगारांनी गणपती बसवण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1977 साली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ व गणेश गल्ली मंडळाने येथे 22 फूट उंचीची गणेश मूर्ती बसवली. तेव्हापासून दरवर्षी येथे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.